नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा विशेष दाखवणार आहे। म्हणजेच मी आज तुम्ही बघू शकता किती सुंदर असं एन्व्हायरमेंट दिसत आहे। पूर्ण समुद्राच्या किनाऱ्यावरती आम्ही आहोत, मारवे बीचवरती। तर इथून आम्ही जात आहोत मनोरीला। खूप सुंदर असं दिसतंय प्रतिबिंब इथं सूर्याचं, जे सूर्य मावळलेला आहे। आता मला वाटतं 6:30 सव्वा 6 वाजले असतील। तो आम्ही जात आहोत। लक्षदीप सोहळा साजरा करण्यात येतो मनोरी आईसलँड इथे। तर आम्ही तिकडे जात आहोत। तर इथे सध्या आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहोत। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इथं गाणं पण चालू आहे। तुम्हाला मी थोडंसं ऐकावं लावेन, जे लाईव्ह चालू आहे। आणि तिथून मग आम्ही स्कूटी घेऊन जात आहोत बोटमधून सुद्धा, कारण तिथून थोडंसं चलत जावं लागतं म्हणून। तर इथं तुम्ही ऐकलं असेल 5 मिनिटाचाच रस्ता आहे फक्त, मारवे बीच ते मनोरी इथपर्यंत जायचा। तर 5 मिनिटासाठीच का होईना, पण इथं मस्त असं लोकांच्या फरमाईशनुसार गाणे ऐकायला देतात। आणि इथून मग आम्ही स्कूटी घेऊन जात आहोत मनोरीला, कारण तिथून थोडंसं 15 ते 20 मिनिटाचा चलत जाण्याचा रस्ता आहे। तर स्कूटीवरून गेलो तर आपण 5 मिनिटामध्ये जाऊ। तर आणि अंधार पण असतो खूप भयंकर, म्हणजेच ती आश्रमाची जागा आहे पूर्ण। तर तिकडे म्हणजे गाव पण आहेत, वस्ती पण आहे, पण खूप दूर आहे आणि जंगल आहे पूर्ण। तर भीती वाटते थोडीशी, पण पब्लिक आज खूप जाते, खूप गर्दी असते तिकडे। तर मी आज तुम्हाला तिकडेच घेऊन जात आहे। तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलेलो आहोत इथं आश्रमाच्या इथे बाईकवर स्कूटीवरून। तर इथं हे ओम नावाचा जो गंध आहे तो लावत आहेत आणि खूप छान वाटते, मस्त प्रसन्न वातावरण आहे। निसर्गाच्या सानिध्यामध्ये तर प्रसन्नच असतं, याच्यापेक्षा चांगलं कुठलं काहीच नाही। कारण इथे आल्यानंतर ना अशा ठिकाणी सगळं काही विसरतो आपण, सुखदुःख म्हणजे म्हणतो ना त्या सगळ्या गोष्टी। कारण इथे फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटीच असते। त्यामुळे आम्हाला अशा ठिकाणी यायला खूप आवडतं आणि आम्ही नेहमी प्रयत्न करतो की निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला खूप छान असं प्रसन्न वाटावं। अशा ठिकाणी आम्ही जागा शोधत असतो की जाण्यासाठी फिरायला। तर आज आम्ही इथं आलेलो आहोत मनोरीला आणि इथं लक्षदीप सोहळा साजरा करत आहेत, जे मानवतेच्या कल्याणासाठी असं काहीतरी त्यांचं एक ब्रीजवाक्य आहे त्याच्यासाठी। तर इथं आम्ही पाणी वगैरे पिलं, प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय, आणि आजच्या दिवशी खास इथं जेवण पण असतं। दिवसभर काय असतं हे काय माहिती नाही मला, पण मी याच्या अगोदर पण एक वेळेस आलेली 2019ला, म्हणजेच कोरोनाच्या अगोदर। तर त्यावेळेस पण असाच लक्षदीप सोहळा खूप सुंदर वाटत होतं, म्हणून आम्ही डबल परत आलेलो आहोत। तर सगळीकडे जे झाडांची बुडं आहेत तिथं, की बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे ओम असं लिहिलेलं आहे, किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला इथे दिव्याच्या ह्याच्यामध्ये बनवलेलं दिसेल। खूप सुंदर असं बघू शकता तुम्ही। झाडं तर इतकी आहेत ना भयंकर, म्हणजे प्रत्येकाने एक झाड घेतलेलं आहे की ते झाड सुकलं नाही पाहिजे, त्याचं आपण व्यवस्थित संगोपन केलं पाहिजे। अशा पद्धतीनं प्रत्येक ते गावाले जे आहेत किंवा मठामधले जे लोक आहेत ते सगळ्यांनी हे सगळं केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता ही जी पब्लिक आलेली आहे, जे भाविक भक्त आलेले आहेत, ते सगळ्यांनी आपल्या नावाचा एक दिवा लावावा असं त्यांचं एक हे आहे, ब्रीजवाक्य आहे ना। तर ते प्रत्येकजण येऊन एक दिवा लावते असं करत आहे। तर आम्ही पण काही दिवे इथे लावलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता सगळीकडे प्रकाश झालेला आहे। आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं इथे तुम्हाला असं दीपोत्सव साजरा केलेला दिसेल। तर सगळीकडे पोलीस पण आहेत, बंदोबस्त आहे पोलिसांचा, कारण जंगल एरिया आहे, पूर्ण आश्रम आहे खूप मोठंसं। तर थोडंसं भीतीचं पण वातावरण असतंच अशा ठिकाणी। पण ही जी सगळी तुम्ही बघू शकता गर्दी आणि ही पॉझिटिव्हिटी, हे सगळं बघून आपल्याला काहीच वाटत नाही, कारण खूप छान वाटत होतं। म्हणजे आपले जे डोळे आहेत ना ते दिपून जातील, इतका दीपोत्सव सुंदर प्रकारे करण्यात येतो इथे। तर आमच्या इथले पण बरेचसे लोक येतात, पण मला नाही माहिती यावेळेस कोणी एवढं दिसलं नाही। तर आम्ही पूर्ण ह्या नजाऱ्याचा आनंद घेतला आणि कुठंतरी तुम्हाला पण दाखवावं असा मी विचार केला, म्हणून म्हटलं चला एक थोडासा व्लॉग पण इथं बनवून घ्यावा आपण आणि व्हॉइस ओव्हर देण्यात येईल। कारण हे सगळं बघण्याच्या ह्याच्यामध्ये ना आपण बोलणं वगैरे होत नाही, आणि गर्दी खूप होती, भयंकर गर्दी होती। सो चला पूर्ण तुम्ही ह्या दीपोत्सवाचा आनंद घ्या, आणि इथून पुढं पण मी तुम्हाला दाखवेन। इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर आम्ही गेलेलो आहोत दत्त मंदिरामध्ये। तर इथं बघू शकता मी पण थोडंसं
दिवा लावण्याचा प्रयत्न केला मुलांसोबत, आणि मुलांना आम्ही प्रत्येक ठिकाणी सोबत घेऊन जातो, कारण त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद आणि सगळ्या गोष्टीचं महत्त्व पण आम्ही त्यांना सांगत असतो. कारण लहानपणापासून ज्या आपण सवयी लावतो त्या सगळ्या खूप महत्त्वाच्या असतात लहानपणीच. आपल्या आईवडिलांनी कसं आपल्याला म्हणजे देवाच्या सानिध्यात किंवा जे चांगले विचार किंवा चांगल्या ज्या गोष्टी असतात आपल्याला आपलं जी लाईफ घडण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी आपल्या आईवडिलांनी पण आपल्याला समजवलेल्या असतात. तर मी याच उद्देशाने मुलांना प्रत्येक ठिकाणी जिथं जाईल किंवा कुठलाही काही असेल ना, तर त्याबद्दल मी मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते माझ्याकडून जितकं होईल तितकं. कारण प्रत्येक आईवडिलांचं हेच असतं की आपली मुलं जी आहेत ती मोठं झाल्यानंतर किंवा आता पण एक चांगलं व्यक्तिमत्व घडावं आणि एक चांगल्या प्रकारे त्यांची पण लाईफ जावी, याचाच सगळेजण विचार करतात. सो आम्ही पण थोडासा प्रयत्न करतो की मुलांना बेस्ट लाईफ देण्याचा, आणि त्यांचं पुढचं जी संस्कार बोलतात ना ते थोडंसं घडवण्याचा. तर जितकं होईल तितकं करतो आहे, आणि जितकं माहिती होत जाईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर चला, इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्हाला इथे दत्त मंदिर भेटेल. तर तिथं आम्ही दर्शन घेतलं श्री दत्तगुरूंचं, आणि हे बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे दिवे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि किती सुंदर दिसत पण आहेत हे दिवे. सगळं खूप छान वातावरण होतं, खूप मस्त. आणि इथे तुम्ही काही दान पण करू शकता दिव्यासाठी, किंवा तेल वगैरे देऊ शकता तुम्ही इथं. तर त्याच्यासाठी तुम्ही पैसे पण देऊ शकता. आणि ही जी पब्लिक आलेली तुम्हाला दिसते ती खूप लांबून आलेली आहे, म्हणजे मुंबईच्या बाहेरून पण आलेली आहेत लोक. तर ही लोक आज रात्री इथं पण राहतात, काही लोक राहतात, काही जातात. तर भयंकर गर्दी होती इथं, तुम्ही बघू शकता. सुंदर असं आपल्या डोळे दिपून जातील इतका छान दीपोत्सव हा साजरा केला जातो. असं वाटतं की बघतच राहावं. हां, मी ऐसी खडी नाही गेली. पापनाशीचा रस्ता आठवला है ना? नाही ग, आहे. हाँ, इससे खतरनाक. तर आम्ही जवळपास अर्धा तास लाईनमध्ये थांबून इथं जेवण घेत आहोत. तर आज इथे स्पेशल जेवण असतं, ह्याच्यामध्ये असतो शिरा, बेसन आणि भात आणि लोणचं.
हे सर्व पदार्थ असतात आजच्या जेवणामध्ये येतं आणि खूप छान टेस्टी होतं जेवण आम्ही खाल्लेलं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ही गर्दी, तरी बरेच असे लोक पाया पडून गेलेले होते. गगनगिरी महाराजांचा मठ आहे हा आणि इथं तुम्ही बघू शकता किती मोठं असं मंदिर आहे. खूप नियोजन पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी इथं होतात आणि मस्त वाटत होतं, छान. तर घरी यायला मला 10 ते 10:30 वाजले होते. आल्यानंतर मी घरी म्हणजे थोडेफार काही पडलेले होते कामं, ती पूर्ण करून घेतली. दरवाजा वगैरे साफ करून घेतला आणि रात्री 12 वाजता मी ही जी पूजा करते ती 12 वाजता केलेली. रात्री स्वास्तिक वगैरे काढून दिवा वगैरे दरवाजाच्या बाहेर लावून मंदिरामध्ये पूजा आरती वगैरे करून घेतली आणि दूध बनवलं. ते चंद्राच्या उजेडामध्ये ठेवून थोडंसं आम्ही ते पण पिलं. आणि आजच्या दिवसाचा आजचा जो कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे तो आम्ही पूर्ण साजरा केला. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खूप छान वाटलं. पूर्ण दिवसभर म्हणजे दिवसभर जायचं असं झालं होतं, पण आम्ही गेलेलो 6 वाजता निघालेलो घरून. सो आजचा दिवस खूप छान गेला. तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा जे दीपोत्सव होता त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटलं हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला मग भेटते अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.